बुलढाण्याच्या खामगाव येथील नॅशनल महिला कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। कॉलेजच्या माजी महिला कर्मचारीला मेडिकल बिल काढण्यासाठी पत्र हवं होतं। दरम्यान पत्र देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तिला 25,000ची मागणी केली। याशिवाय महिलेला अपमानित करून बाहेर काढलं। महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आणि मेडिक्लेम पत्रासाठी अडवणूक करणाऱ्या सिनियर क्लर्क जयेश नागडा शिवसैनिकांनी त्याला चोप दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय नेमकं प्रकरण? बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये नॅशनल महाविद्यालय ही एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये एक महिला त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत होती आणि त्या महिलेला काम करत असताना एक गंभीर स्वरूपाचा आजार जडला होता आणि आजाराच्या निमित्ताने ती महिला जी आहे त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल होती आणि त्या मध्येच ती महिला जी आहे त्या ठिकाणी रिटायर्ड झाली होती। मात्र मेडिक्लेमचे पैसे मिळावे यासाठी ते महिलेची धडपड सुरू होती। त्या महिलेचे मेडिक्लेमच्या पैशासाठी नॅशनल शाळेमधून त्यांना एक पत्र हवं होतं। त्या पत्राच्या माध्यमातून त्यांचे जे मेडिक्लेम आहे ते क्लिअर होणार होतं। मात्र त्या महाविद्यालयाच्या एका जयेश नागडा नामक लिपिकाने 25,000 रुपयाची मागणी करत 25,000 रुपये देसाल तरच तुम्हाला पत्र दिल्या जाईल अशा प्रकारची गैरवर्तणूक त्या महिलेच्या मुलीसोबत केली होती। वारंवार चक्रा मारून देखील ते पत्र देत नव्हते। एवढंच नव्हे तर त्या मुलीला अपमानित देखील त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्यामुळं संतप्त शिवसैनिकांनी त्या महाविद्यालयावर धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या लिपिकाला त्या ठिकाणी चांगला चोप दिलेला आहे। पैशाच्यासाठी पत्राची अडवणूक करणाऱ्या त्या लिपिकाला शिवसैनिकाकडून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण झाल्यानंतर त्या लिपिकाने त्या ठिकाणी महिलेची माफी मागत मेडिक्लेमसाठी जे पत्र लागत होतं ते पत्र देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मात्र एका महिलेची अशा प्रकारे अडवणूक केल्यामुळं शिवसैनिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमक झाले होते आणि आक्रमकतेमधूनच त्या लिपिकाला त्या ठिकाणी चोप दिले असल्याची घटना जी आहे ती नॅशनल महिला महाविद्यालयामध्ये घडली असल्याचं समोर आलं आहे। ठीक आहे राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।